जय श्री स्वामी समर्थ। आजचा हा व्हिडिओ आहे नवरा बायकोचं नातं कसं असावं। हा व्हिडिओ सुरू करण्या अगोदर तुम्ही मला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, विनंती आहे तुम्हाला। नवरा बायकोच्या नात्यामध्ये अतूट प्रेम, अतूट विश्वास आणि माफ करण्याची क्षमता असावी। नवरा बायकोचं अतूट प्रेम असलं की कुठलंही संकट आलं तर त्या संकटावर मात करण्याची हिंमत दोघांमध्ये येते। आणि बायकोनी नवऱ्याची इच्छा कशात आहे, नवऱ्याची खुशी कशात आहे हे जाणून घ्यावं आणि त्याची इच्छा पूर्ण करण्याचा मनापासून प्रयत्न करावा, याला खरं प्रेम बोलतात। मग या नात्याला कुठल्याही प्रकारचा तडा जाऊ शकत नाही। नाहीतर काही लोक असे असतात, उठता बसता आय लव्ह यू आय लव्ह यू आय लव्ह यू बोलत राहणार, पण त्यांच्या प्रेमामध्ये काडी मात्राचं सत्य नसतं। त्यांच्या प्रेमात कुठलाही दम नसतो। एक नंबरचं फुसकं प्रेम असतं ते। त्यांच्या त्या आय लव्ह यू ला काहीही अर्थ नसतो। जसं काही सेलिब्रिटी लोक घ्या, टीव्ही सिरियल मधलं बघा, ते आपण बघतो ना, आपण त्याच्याकडे आकर्षित होतो, अरे बाबा किती भारी प्रेम आहे ते। पण त्या प्रेमात काही सत्य असतं का? सेलिब्रिटी लोकांचंच घ्या, नवऱ्याच्या 2-2 बायका, बायकोचे 2-2 नवरे, टीव्ही सिरियल मधलं तर काय सांगूच नका। एक प्रेम एकाशी, लग्न एकाशी, परत 1 वर्ष पण लग्न टिकत नाही, लगेच डिवोर्स, हे चालू असतं। ते काय त्या गोष्टीकडे आपण आकर्षित होतो, पण त्या गोष्टीकडे अजिबात आकर्षित न होता रियालिटीकडे लक्ष द्या। आयुष्यात रियालिटी काय महत्वाची आहे याच्याकडे लक्ष द्या आणि नवरा बायको वरचं प्रेम जाणून घ्या। रिअल लाईफ मध्ये दिखाव्याच्या प्रेमाची गरज नसते, प्रेम दाखवायची गरज नसते। माणसाच्या वागण्यातून, बोलण्यातून तो व्यक्ती किती प्रेम करतो, काय करतो हे समजून येतं माणसाला। दिखावा करायची काही गरज नाही। उठ बस आय लव्ह यू आय लव्ह यू बोलण्याची काही गरज नाही। माझं तुझ्यावर किती प्रेम आहे हे व्यक्त करायची काही गरज नाही। तुम्ही त्या व्यक्तीवर किती प्रेम करताय हे तुमच्या वागण्यातून दिसून येतं। ते वागा आणि ते करायचा प्रयत्न करा। दुसरा म्हणजे अतूट विश्वास। नवरा बायकोचा किंवा बायकोचा नवऱ्यावर, नवऱ्याचा बायकोवर अतूट विश्वास असला पाहिजे। बायको कुठं गेली तरी नवऱ्यानं तिच्यावर विश्वास केला पाहिजे। नवरा कुठे गेला तर बायकोने तिच्यावर विश्वास केला पाहिजे की नवरा कुठे गेला, बाबा कुठे गेला असेल, काय गेला असेल, काय करत असेल, हे शंका डोक्यात घुमवत द्यायची नाही। मग तिथं आपल्या नात्यावर तडा जातो। दुसरं म्हणजे मोबाईलवर कुणाशी बोलतय, काय करतय याकडे लक्ष देऊ नका, त्याच्यामुळे हे नात्यावर तडा जातो। व्हॉट्सअप चेक करणं वगैरे, व्हॉट्सअपवर कुणाशी बोलताय, कुणाशी बोलते या गोष्टीकडे लक्ष देऊ नका। नात्यामध्ये अतूट विश्वास केला तर तुमच्या अतूट विश्वास असेल तर तुम्हाला कोणी तुमच्या बायकोबद्दल किंवा नवऱ्याबद्दल येऊन सांगितलं तरी तुमचं मन असं डगमगलं नाही पाहिजे की त्या व्यक्तीवर विश्वास केला नाही पाहिजे, ती व्यक्ती तोंडावर पडून निघून गेले पाहिजे, एवढा तुमचा घट्ट विश्वास तुमच्या बायकोवर किंवा नवऱ्यावर असला पाहिजे। तर त्या नात्याला कोणीही तोडू शकत नाही, ते अतूट विश्वास असला की। तिसरं म्हणजे नवरा बायको मध्ये माफ करण्याची क्षमता असावी लागते। नवरा चुकला तर बायकोनं माफ करायचं, बायको चुकली तर नवऱ्यानं माफ करायची, ती दोघांमध्ये ती क्षमता असली पाहिजे। नाहीतर नवरा किंवा बायको चुकली, दोघांपैकी एक चुकी झाली तर माफ करायचं नाटक करायचं आणि त्याला उठता बसता टोमणे द्यायचं। तुम्ही जर उठता बसता त्याला टोमणे द्यायला लागला तर तुमच्या त्या माफ करण्याचा फायदा काय? काहीच फायदा नाही। त्या व्यक्तीला ते माफ करण्यापेक्षा ते तुमचे टोमणे एवढे टोचणार की त्याला असं वाटणार की आपण चुकीचं होतं तेच बरोबर आहे, आपण चांगलं वागायचा प्रयत्न करतोय तर हे व्यक्ती आपल्याला टोमणा देऊन आपल्याला आहे तिथंच नेऊन ठेवायचा प्रयत्न करतोय, असं त्या व्यक्तीला वाटलं नाही पाहिजे। तुम्ही त्याला माफ असं करा, ती व्यक्तीला पश्चाताप झाला पाहिजे, त्यानं जे काम केलंय त्याच्यावर त्याला पश्चातापच्या आगमध्ये तो झुजला पाहिजे, असं त्याला माफ करा। आणि ही अशी माफ करायची क्षमता असेल ना तर हे नातं पुढे जाऊ शकतं न तुटता। म्हणून नवरा बायकोच्या नात्यामध्ये अतूट प्रेम,
अतूट विश्वास आणि माफ करण्याची क्षमता ही असलीच पाहिजे. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.